प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन 3 पर्यंत पाहिलं होतं. आता पुढचे 2 क्वेश्चन पाहूया आपण. दॅट इज क्वेश्चन नंबर 4 अँड दिस इज क्वेश्चन नंबर 5. We are simplifying this exercise or this set only on one formula, that is a1 by a2 is equals to b1 h1 by b2 h2. फर्स्ट केस, अगर दोनों कोई बेस सेम हो तो a1 by a2 इज इक्वल्स टू h1 by h2, राइट है. या h1 और h2 दोनों सेम हो तर काय होईल. If heights are same, then a1 by a2 should be equals to b1 by b2. Got it? Now, in this question, they given that the AD is parallel to BC. ये AD BC को पैरेलल है. पैरेलल है मतलब दोनों पैरेलल है. तो पैरेलल में एक कंसेप्ट याद होता है. पॅरलल म्हणजे रेल्वेची पटरी टाईप सरळ समजा. तर त्याच्यामधलं अंतर कुठे बदलतं का? नाही. कुठेही पहा परपेंडिकुलर डिस्टेंस. हाँ, तुम बोलो हम क्रॉस टेप पट्टी से चेक करेंगे. नहीं, परपेंडिकुलर डिस्टेंस. यहाँ पर ये परपेंडिकुलर है. तर मला काय करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बाय एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी घ्यायचं आहे. राईट आहे. ए बी सी म्हणजे हा ट्रायंगल. ओके. और दूसरा ट्रायंगल कोणता मला बी सी डी. बी सी डी. आता एक बघा, दोघांमध्ये इथे बी सी कॉमन आहे. तर हा मी बी सी बेस म्हणून पकडतोय. राईट आहे. तर पहिल्या ट्रायंगलची हाईट काय पडते, एडी. दुसऱ्या ट्रायंगलला हाईट पाहण्यासाठी तर 90 डिग्री दिसत नाही. हा कोणता ट्रायंगल आहे, ऑप्ट्यूस आहे. ऑप्ट्यूसला समजा मी इथून एक हाईट टाकली अशी, याला नाव देऊया आपण, लेटरिंग करतोय ई. तर याची हाईट समजा डीई झाली. आता हे दोन लाईन पॅरलल आहेत म्हणजे ह्या दोन्ही हाईट पण काय असायला पाहिजे, सेम. म्हणजे इथे मी डायरेक्ट लिहू, ट्रायंगल्स हॅव सेम बेस अँड हाईट, therefore their ratio is 1. क्लियर होते. ट्रायंगल्स have same base and height. Same base and same height. Got it? क्लियर. क्वेश्चन नंबर 5. तो मला इथे a1 by a2 काढायचं आहे. तर पहिलं ट्रायंगल आहे पी क्यू बी आणि पी बी सी. पी क्यू बी और पी बी सी. तर इथे सांगा बरं, पहिला ट्रायंगल पी क्यू बी. पी क्यू बी ची हाईट काय पडेल, पी क्यू. आणि पी बी सी ची पण हाईट काय पडेल, पी क्यू. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलला triangles have common height. Common height मतलब, are you getting? H1 and H2 are same. H1 H2 सेम आहे. तो a1 by a2 is equals to b1 by b2. तर याचा बेस पी क्यू बी चा बेस काय आहे, बी क्यू. आणि पी बी सी चा बेस कोण आहे, इट्स बी सी. गॉट इट? क्लियर आहे. सोपा आहे ना. नेक्स्ट इज पी बी सी. पी बी सी बड़ा वाला मोटा. ए बी सी. पी बी सी और ए बी सी में यहीं पे कॉमन दिख रहा है, बी सी. बेस कॉमन है, बेस इज कॉमन. अरे गुडिंग. तो a1 by a2 बेस इज कॉमन. तो a1 by a2 इज h1 by h2. दोघांची हाईट, पी बी सी ची हाईट इट्स अ पी क्यू अँड ए बी सी ची हाईट ए डी. अरे गुडिंग. क्लियर है. नेक्स्ट इज ए बी सी ए डी सी. ए बी सी ए डी सी. दोनों का अपेक्स वरचं समजा पॉइंट कॉमन असेल, वर्टेक्स, एक वर्टेक्स जर कॉमन असेल तर आणि एकाच बेसवर असेल तर हाईट सेम असते. ट्रायंगल्स हॅव common height.
क्लियर होते हैं? हाइट सेम है तो a1/a2 इज शुड बी इक्वल्स टू, हाइट सेम है तो a1/a2 शुड बी इक्वल्स टू b1/b2. तर ABCचा बेस काय पडतंय? द बेस ऑफ ट्रायंगल ABC इज BC आणि ADCचा इट्स अ DC. क्लियर? लास्ट वन ADC अँड PQC. तुम्हीच सांगा आता. ADC PQC, ADC PQC काही कॉमन आहे का? काहीच नाही ना. ADC और ये PQC, हाइट भी कॉमन नहीं है, बेस ही कॉमन नहीं, तो मतलब हा फॉर्म्युला घ्यावा लागेल B1H1/B2H2. तर ADCचं B1 आहे DC इंटू हाइट आहे AD आणि PQCचा बेस आहे QC आणि हाइट आहे PQ. क्लियर? समजलं कॉन्सेप्ट? ओके, चला लिहून घ्या. पुढच्या कॉन्सेप्टकडे चालूया. नेक्स्ट आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. 9thला तुम्ही मिड पॉइंट थेरम पाहिला असेल ना, त्याचाच हा अपग्रेडेशन है. बेसिक प्रोपोर्शनैलिटी थ्योरम. इसमें एक वर्ड दिख रहा है, देखो, प्रपोर्शन. 9thला आपण रेशियो अँड प्रपोर्शन चॅप्टर शिकलात. त्याच्यामध्ये हा वर्ड जो आला प्रपोर्शन, याचा अर्थ काय हो? प्रपोर्शन म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ प्रपोर्शन? प्रपोर्शन मतलब सेम रेशियो. राइट? तुम्हें बोला सर आसमान से गिरे, पहले प्रपोर्शन नहीं पता था, आपने बोला सेम रेशियो. अब ये रेशियो क्या होता है? हो, आसमान से थे खजूर पे गिरे, अब अटके. रेशियो मतलब फर्स्ट क्वांटिटी डिवाइडेड बाय सेकंड क्वांटिटी. ओके, दोन टर्मचं डिवीजन, फर्स्ट क्वांटिटी डिवाइडेड बाय सेकंड क्वांटिटी. तो अब ये हमको क्या बोला है? बेसिक प्रोपोर्शनैलिटी थेरम. मतलब काही तरी याच्यात रेशोचा कॉन्सेप्ट येणार आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर याच्यामध्ये काय, मी पहिले डायग्राम काढतो आणि त्याच्यावरून स्टेटमेंट काय बनते पाहू. इथे ट्रायंगल काढलं, या ट्रायंगलचं नाव आहे ABC. इसका बेस BC है, नाही म्हणजे एक साइड BC आहे. राइट आहे. मी काय करतोय, या BCला एक पॅरलल लाईन ड्रॉ करतोय. दिस लाईन PQ इज पॅरलल टू BC. आता अशी गरज नाही की हे मधातून म्हणजे याच्या ACच्या आणि ABच्या मिड पॉइंट मधून जावं. ही लाईन खालच्या बाजूने पण राहू शकते. ओके, तर ही जी लाईन आहे ती BCला पॅरलल आहे. म्हणजे मी गिवन इन्फॉर्मेशन सांगतोय. तो यहाँ पर गिवन में क्या है, दिस लाइन PQ इज पैरेलल टू BC. दिस PQ इज पैरेलल टू BC. जर असं होईल तर काय होतंय, ही लाईन ज्या दोन साइडला कट केलं, ज्या दोन साइडला इंटरसेक्ट केली, त्या दोन साइडला प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते म्हणजेच सेम रेशियो मध्ये आणते. तो रेशियो कोणाचा? फर्स्ट क्वांटिटी डिवाइडेड बाय सेकंड क्वांटिटी. अब यहाँ पे क्वांटिटी नहीं है, यहाँ पर सेगमेंट है. तो फर्स्ट सेगमेंट है AP और उसका AB साइडचा सेकंड सेगमेंट है PB. या दोघांचा रेशियो देन AP आणि PBचा रेशियो दॅट शुड बी इक्वल्स टू. दुसरी साइड कोणती आहे? AC. ACला PQ लाईनने दोन पार्ट मध्ये कट केलं, एक AQ आणि QC. हे दोन्ही सेम असतील. बस थोडं सोपं आहे. अरे गुडी क्लिअर होतंय? अजून एक एक्झाम्पल पहा. XY CAT. इथे XY is parallel to AT आहे. It's a given. This said.
दिस लाईन इज पॅरलल टू साईड AT. तर आता रेशो सांगा. CT या साईडला दोन पार्ट झाले, एक CX आणि XT. पहिलं काय करायचं, ज्याला पॅरलल आहे त्याच्या अपोजिट पासून स्टार्ट करावा. दॅट इज अ बेटर अँड सुटेबल. इकडूनही केलं तर काय प्रॉब्लेम नाही, पण इट्स फॉर बेटर. ATला पॅरलल आहे, ते ATला सोडलं तर कोण राहिलं, C पासून स्टार्ट करा. CX बाय XT, CX by XT is equals to CY by Y by BPT. It is known as basic proportionality theorem. पॉइंट क्लिअर करा. आता याचं स्टेटमेंट बनवायचं तर कसं बनवेल, काय केलं आपण, एक लाईन ड्रॉ केली. ती लाईन कशी होती, याला पॅरलल होती, एक साईडला पॅरलल होती. तर आपण असं म्हणू शकतो, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, पॅरलल झालं एका साईडला, तर काय होते, राहिलेले दोन साईड जे आहेत सेम रेशिओमध्ये असतात, म्हणजेच काय असतात, प्रपोर्शनमध्ये. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, देन इट इंटरसेक्ट रिमेनिंग टू साइड्स इन प्रपोर्शन. रिमेनिंग टू साइड्स इन प्रपोर्शन. हरिवटी क्लिअर होते. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्सेप्ट. समजा याच्यामध्ये मी थोडं चेंज केलं, इथे मी QT घेतलं. इफ दिस QT इज पॅरलल टू AB, QT समजा ABला पॅरलल होईल, तर रेशो काय होईल, कोणाला पॅरलल आहे, ABला. तर AB सोडून ट्रायंगलचा दुसरा पॉईंट कोणता आहे आता, म्हणजे तिसरा शेवटचा कोण आहे, C पासून स्टार्ट करा. CQ बाय QA, दॅट शुड बी इक्वल्स टू CT बाय TB. एवरीबडी क्लिअर आहे, राईट आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम समजतंय. शॉर्टकटमध्ये काय म्हणायचं याला, एकदम छोटं छोटं. इफ अ लाईन इज पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल, देन इट डिवाइड्स रिमेनिंग टू साइड इन proportion. Line is parallel, side are in proportions. Side म्हणण्याऐवजी remaining two sides are in proportion. ओके. आता हे झालं, याच्या उलट काय होईल हो, हे इफ आहे तर हे देन आहे, तर याच्या उलट काय होईल, हे इफ होईल आणि हे देन होईल. हे इफ होईल आणि हे देन होईल. म्हणजे समजा मी इथे एक ट्रायंगल घेतलं ऑब्ट्यूस वाला, इसका नाम लिखा मैंने PQR, आणि इथे घेऊ साइड अशी AB. तर इथे इफ RA बाय AQ इज इक्वल्स टू RB बाय BP, म्हणजे काय झालं, इफ में क्या हो गया, ये दो साइड RQ के दो पार्ट और RP के दो पार्ट, RB एंड BP, RA एंड AQ आर इन प्रपोर्शन, सेम रेशियो में. तो प्रपोर्शन मध्ये आहे, पॅरलल आहे तर प्रपोर्शन है, प्रपोर्शन है तो पॅरलल आहे. कोण पॅरलल आहे, देन AB इज पॅरलल टू PQ. आर यू गेटिंग. म्हणजे जेव्हा केव्हा मला कुठं पॅरलल दाखवायचं आहे ट्रायंगलमध्ये, तर मी कोणता थेरम यूज करणार, कॉन्व्हर्स BPT. आणि जेव्हा केव्हा मला रेशो यूज करायचा आहे, तर मी कोणतं यूज करणार, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. याचं स्टेटमेंट कळते. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर इन प्रपोर्शन, देन लाइन इज पैरेलल टू थर्ड साइड. लाइन पैरेलल, साइड प्रपोर्शन, लाइन पैरेलल. कॉन्सेप्ट समजला. आता नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये बराचसा सिलेबस डिलीट केला, फक्त त्यांनी 2 क्वेश्चन ठेवलं, ते आपण पाहूया. ओके. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.2, त्याच्यामध्ये फक्त 2 क्वेश्चन सिलेबसमध्ये आहेत, बाकी सगळं डिलीट केलं. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी होती ती काढून टाकलं. तर इथे मला फक्त 2 आता जे आपण थेरम पाहिलं त्या थेरमच्या आधारे प्रूफ करायचे आहेत, सिम्प्लिफाय करायचं. एक BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि कॉन्व्हर्स. तर जिथं मला रेशो काढायचा आहे तिथं कोणतं थेरम यूज करायचं, बेसिक प्रोपोर्शनल. आता इथे या क्वेश्चनमध्ये मला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करायचं आहे, पण त्यांनी इथं पॅरलल आहे म्हणून सांगितलं का हो. क्वेश्चन वाचला, पाहून घ्या. त्या क्वेश्चनमध्ये कुठं सांगितलं नाही की तेही पॅरलल आहे.
पी क्यू आणि बी सी हे दोन्ही पॅरलल आहेत असं कुठेही उल्लेख नाही. तर मला काय करावं लागेल, हे पी क्यू आणि बी सी पॅरलल दाखवायचे. तर त्याच्यासाठी त्यांनी हे अँगल दिले. हे दोन अँगल 60-60चे. तर 9th मध्ये आपण 3 पार्टचे अँगल बघितले. एक करस्पॉन्डिंग अँगल, एक अल्टरनेट अँगल आणि एक इंटेरियर अँगल. when converse of corresponding angle test काय होती, if pair of corresponding angle is congruent then lines are parallel. तर हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत. प्रूफ म्हणून घेतोय. फर्स्ट अँगल कोणता, अँगल पी अँड अँगल बी आर इक्वल और यू कैन से कॉन्ग्रुएंट, ईच 60 डिग्री. ओके, 60 डिग्री आहे. हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट आहे. दॅट मीन्स पी क्यू, this segment PQ is parallel to side BC. Its reason is corresponding angle test. Okay, that PQ is parallel to BC. Therefore, by basic proportionality theorem, एक्झाम मध्ये तुम्ही शॉर्टकट नाही लिहायचा. जेव्हा आन्सर लिहायचं असताना फुल फॉर्म लिहावं लागेल, BPT. तो बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आय एम रायटिंग इट ॲज AP by PB is equals to AQ by QC. Hence proved. Clear है? Right? अभी लास्ट क्वेश्चन. तिथे ॲक्टिव्हिटी म्हणून आहे, आपण याला डायरेक्ट प्रूफ करूया. क्लिअर आहे? तर इथे या फिगरमध्ये DEF हे समजलं ना. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. DEF मध्ये इथं PQR दुसरा ट्रायंगल आहे आणि हा एक्स आहे. इथं क्वेश्चनमध्ये दोन इन्फॉर्मेशन दिलेली आहे गिवन. एक PQ इज पॅरलल टू D और QR इज पॅरलल टू EF. आणि मला फायनली प्रूफ करायचं PR इज पॅरलल टू DF. आत्ताच सांगितलं मी काही क्षणापूर्वी की मला जेव्हा रेशिओ घ्यायचं आहे तर BPT घ्यायचं आहे आणि पॅरलल घ्यायचं असेल तर कॉन्व्हर्स ऑफ BPT. तर मला कॉन्व्हर्स ऑफ BPTचा यूज करायचं इथे आणि सोडवायचं आहे. आणि इथं पॅरलल दिल्यामुळे मला BPT, मला दोघांचंही यूज करायचं आहे, BPTचं आणि कॉन्व्हर्स ऑफ BPT. तर पहिल्यांदा या दोन गिवन इन्फॉर्मेशनवरून मी BPT यूज करणार आहे. तर PQ इज पॅरलल टू D. तर क्वेश्चनमध्ये मी जेव्हा स्टेटमेंट सांगितलं तिथं काय सांगितलं होतं, इफ अ लाईन इज पॅरलल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल. तर याच्यामध्ये लाईन ही आहे तर साईड DE आहे. तर ही जी DE साईड आहे कोणत्या ट्रायंगलमध्ये येते, दिस DE साईड DE इज इन ट्रायंगल DFE और DXE. तर DXE घेऊ की DFE घेऊ, तर मला PQ कोणाला कट करते ते पाहावं लागेल ना. PQ कुठं कट करतोय, DX आणि XE ला. म्हणजे मला ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे, DEX. आर यू गेटिंग? इथून घेतोय प्रूफ. इन ट्रायंगल DXE. In triangle DXE, segment PQ is parallel to side DE. It's given. Therefore, by BPT, by basic proportionality theorem, parallel कोणाला आहे, DE ला सोडा. तिसरा वर्टेक्स कोणता राहिला, X. X से स्टार्ट करो. XP by PD is equals to XQ by QE. दिस इज इक्वेशन 1. आर यू गेटिंग? क्लिअर आहे, समजतंय, काही प्रॉब्लेम नाही. सेकंड येतोय QR इज पॅरलल टू EF. तर मी ट्रायंगल कोणतं घेऊ सांगा. QR इज पॅरलल टू EF. EF काय यहाँ पर आहे, तर EF कोणतं घेऊ, EFD घेऊ की EFX घेऊ. QR कुठे आहे, इथे आहे. तर QR कोणत्या साईडला कट करतोय, XE आणि XF ला. तो मला XEF घ्यावं लागेल. इन ट्रायंगल XEF, सेगमेंट QR is parallel to side EF. It's a given. Therefore, by basic proportionality theorem, बोलो अब क्या लिखे. पैरेलल कौन आ रहा है, EF ला. तो EF छोड़ दो, बचा कौन, ट्राइंगल वर्टेक्स X से स्टार्ट करो, XQ बाय QE एंड XR बाय RF. तो मैं पहले XR बाय RF लेता हूं इज इक्वल्स टू XQ बाय QE. असं काही नाही की कोणतेही घ्या, हमारी मर्जी.
ओके मेरे पास 2 इक्वेशन आ गए. अब मैं 2 इक्वेशन या 2 इक्वेशनवर मी रिसर्च करणार. बघा फ्रॉम 1 and 2 अगर मैं इन दोनों को रिसर्च किया तो रिसर्च करते समय मुझे पता चला, मेरा निष्कर्ष निघाला, अनुमान काय निघालं बघा, हे एक्स क्यू बाय क्यू ई आणि एक्स क्यू बाय हे राइट हैंड साइड सेम है. ओके ये दोनों सेम है तो भाई ये दोनों भी सेम होना चाहिए, क्योंकि ये इसको मैच करता है, ये इसको इक्वल है, क्योंकि इनके बीच में इक्वल साइन है. ये दोनों सेम है तो ये दोनों भी सेम होने चाहिए. तो एक्स पी बाय पी डी शुड बी इक्वल्स टू एक्स आर बाय आर एफ. एक्स पी बाय पी डी इज इक्वल्स टू एक्स आर बाय आर एफ. कहाँ है? एक्स पी बाय पी डी इज इक्वल्स टू एक्स आर बाय आर एफ. ये दोनों प्रपोर्शन में है, ये दोनों प्रपोर्शन में है. एज प्रपोर्शन है तो पैरेलल होना चाहिए. तो कौन पैरेलल? एक्स पी बाय पी डी एक्स आर बाय आर एफ. तो यह पी आणि आर कोणाला पैरेलल असेल? डी एफ ला. देयरफॉर यहाँ पे डायरेक्ट लिख दूं, बाय कॉन्वर्स ऑफ बीपीटी एक्स दिस पी आर segment PR is parallel to side DF. Hence proved. समजलं? येऊ शकते म्हणजे चान्सेस जास्त आहेत. क्लिअर आहे? समजलं? या दोघांचा मिक्स केला. गिवन मध्ये दिलं होतं पी क्यू इज पैरेलल टू डी, क्यू आर इज पैरेलल टू ई एफ. तो पहले गिवन. बघा ज्योमेट्री में सबसे मजा क्या है, यहाँ पर क्लू और हिंट गिवन में ही होता है. इसको यूज करके हमको आंसर निकालना. अलजेब्रा में भी तो सोचना पड़ता है क्या लगाऊं, क्या फॉर्म्युला लगाऊं. इथं काही गरज नाही. पी क्यू इन डी पॅरलल म्हणल्यानंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि रेशिओ म्हणल्यानंतर कॉन्व्हर्स. तो पी क्यू कुठे आहे? पी क्यू इथे आहे. ट्रायंगल कोणता येणार? डीई एक्स डी एक्स ई बीपीटी लिया. फिर दूसरा लिया फ्रॉम 1 and 2 मैंने आंसर निकाल लिया. आर यू गेटिंग? समझ लो, कॉन्सेप्टही समजली आणि एक्सरसाइजेस झाले. ओके क्लिअर? थांबू.